हा प्रश्न वारंवार प्रत्येक अधिवेशनात खालच्या वरच्या दोन्ही सभागृहात येत असतो की सायबर गुन्ह्यांच्या माध्यमातून लोकांची जी फसवणूक होती आहे आणि त्याचे वेगवेगळे मोडेस ऑपरेंडी आहेत, वेगवेगळ्या पद्धतीने त्याची फसवणूक होताना पाहतो आहे। आजचा जो प्रश्न आहे त्याच्यामध्ये कोल्हापूरमध्ये आरटीओचे बनावट जे ॲप तयार केले त्याच्यातून जे पैसे गोळा केले जातात त्या बाबतीत आहे, परंतु ही घटना जवळजवळ राज्यातल्या प्रत्येक शहरात प्रत्येक गावात होताना दिसते आहे। तर माझी सरकारला अशी विनंती आहे की या सायबरच्या बाबतीमध्ये आता उत्तरात त्यांनी दिलंय की 2025 मध्ये 40 गुन्हे 17 आरोपी पकडले आणि 113 गुन्हे आणि 36 आरोपी पकडले। तर माननीय मुख्यमंत्री महोदय, माझी विनंती याच्यामध्ये अशी आहे की सायबरच्या बाबतीमध्ये आज गृह विभागाची अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे का कोणत्याही गुन्ह्याचा तपास सायबर शिवाय होऊ शकत नाही अशी परिस्थिती खरं तर निर्माण झालेली आहे। मिसिंग कोणी जर मुलगा असेल मुलगी असेल, जर त्यांनी मोबाईल नेला नसेल तर त्यांच्या लोकेशन नसेल तर ते तपास लागत नाही। आज वडगाव पानची जी घटना झालेली ऍसिड फेकल्याची संगमनेर तालुक्यातली, त्यामध्ये आरोपी गेले 10 दिवस झाले सापडत नाही कारण तिथं सीसीटीव्ही कॅमेरा नाही आणि त्याचं मोबाईलचं लोकेशन सापडत नाही कारण मोबाईल त्याच्याकडे नाहीये। म्हणून माझी विनंती सीएम साहेब आपल्याला अशी आहे की या सायबरच्या बाबतीमध्ये जनप्रबोधन होणं हे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे। त्यासाठी शालेय शिक्षण विभाग असेल, उच्च व तंत्र शिक्षण विभाग असेल, महिला बाल कल्याण विभाग असेल, आयटी विभाग, दिव्यांग विभाग असेल, या सगळ्या विभागांना एकत्रित करून मंत्री महोदय जर आपण एक त्याची सगळ्यांच्या सचिवांची एक कमिटी जर आपण तयार केली आणि सायबरच्या बाबतीमध्ये समाज प्रबोधन करण्यासाठी जर काही ठोस कार्यक्रम जर आपण करू शकलो तर खऱ्या अर्थाने याच्यामध्ये नाहीतर प्रत्येक याच्यामध्ये प्रचंड मोठी आर्थिक फसवणूक लोकांची रोज होती आहे। त्यासाठी आपण काही विशेष प्रयत्न आपण याच्यासाठी करणार का, हा माझा पहिला प्रश्न आहे।